माय व्हिलेज माय फार्म, माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, ही जी शेळी दिसते हिला असं दाव्यानं बांधलेलं आहे आणि याला कळावा घालणे असं म्हणतात. कळावा, हा कळावा काही मोजक्या शेळ्यांना घातलेला तुम्हाला दिसेल. हे पहा, ह्या शेळीला एक आहे, ती पलीकडे चाललेली आहे, त्या शेळीला एक आहे. हे पहा, इथं दिसतंय तुम्हाला, या शेळीला घातलेला आहे, या शेळीला घातलेला आहे. पहा, हा ही लंगडत चाललेली दिसते. हे पहा, या बोकडाला घातलेला आहे. याचं कारण असं आहे मित्रांनो, त्या शेळ्या जेव्हा आपण सोडायला चरायला सोडतो त्यावेळेला त्या आता आजूबाजूला आपण पीक केलेलं आहे त्या पिकात जातात, शेजारच्या पिकामध्ये जातात, शेजाऱ्यांनी केलेल्या ऊसामध्ये ऊसाची लागण केलेली आहे, शिवाय आपण मक्याचं पीक लावलेलं आहे. शेळ्या अजिबात ऐकत नाहीत आणि त्यांचे वेगवेगळे ग्रुप होऊन वेगवेगळ्या ठिकाणी पळून जातात आणि खूपच त्रास व्हायला लागल्यानंतर हा पर्याय काढलेला आहे कळावा घालणे. हा पहा, हा पहा, हा कळावा नेमकं कोणाला घालायचा, तर जी शेळी ऐकत नाही, सगळ्यांची लीडर असते, ह्याच्यातसुद्धा लीडर आहेत, त्या सगळ्यांच्या समोर असतात आणि त्या एका बाजूला पळाल्या की त्याच्या मागे इतर शेळ्या पळतात. हे ओळखून नेमका त्या शेळ्यांना आज आम्ही पहिल्यांदा हा कळावा घातलेला आहे. बघूया अजून एखादी शेळी लीडरशिप करते का. पलीकडच्या बाजूला शेजारच्या शेतकऱ्याचं खेळ चालू आहे मक्याचं. हे पहा, हे तिथं चालू आहे आणि ह्या सोडल्या की नेमक्या त्यांच्या मक्यावर जाऊन मक्याचं धान्य केलेलं आहे, तिने थप्पी लावलेली आहे, त्या थप्पीची जाऊन पोती फोडतात. आपलं लक्ष नसेल तर त्यांचं आपल्याकडं भांडण येण्याची शक्यता जास्त असते. काल मला त्यांच्या मागं एका शेजारच्या मक्याच्या पिकामध्ये घुसल्यानंतर इतकं पळावं लागलं की अक्षरशः मला दम लागल्यासारखं झालं. त्यामुळं आज हा उपाय केलेला आहे, याला कळावा घालणे म्हणतात. आज पळण्याचा त्रास कमी झालेला आहे. हे पहा, इकडे एक ग्रुप आलेला आहे आणि पलीकडच्या बाजूला इकडे एक ग्रुप आहे. पलीकडच्या ग्रुपला आपण आवरायला गेलो की तोपर्यंत इकडचा ग्रुप दुसऱ्याच्या शेतात जातो, म्हणून हा उपाय केलेला आहे. इथं चरायला सोडल्यानंतर चरत केव्हा त्या नजर चुकवून, हे पहा पलीकडं आपण हे मक्याचं पीक केलं आहे, हे पहा इकडं जाऊन ह्या पिकात पडतात आणि अजून मक्याचं पीक लहान आहे, ते नेमकं मुळापासून ते उपडून खातात. खूप मोठं नुकसान होतं आहे. पहा, या बाजूला आपण मक्याचं पीक केलेलं आहे, इकडं येऊन काल खूप त्रास झाला. या मक्याच्या पिकामध्ये येऊन पडतात त्या. हे पहा कशा पळायला लागलेल्या आहेत. हे पहा, एकदा झुंड निघाली की ते ऐकत नाहीत आणि खूप त्रास होतो. आज कळावा घालूनसुद्धा एका बाजूला पळायला लागलेले. हे पहा, या बाजूला पळायला लागलेत. तर शेळ्या चरायला सोडणं मोकळ्या रानातसुद्धा फार अवघड आहे. बंदिस्त केल्यानंतर शेळ्यांची तब्येत सुधरत नाही, त्यांना मोकळं सोडावं म्हणतात, पण मोकळं सोडणंसुद्धा किती अवघड आहे. पिलू, काय करतो आपण? काय नाही, शेळ्या राखतो ना? हां, ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीनं कळावा का घालावा लागतो हे तुम्हाला सांगितलं. पलीकडे शेळ्या चाललेत. नमस्कार.